आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा। आमचा एकही आमदार जाणार नाही, आमदार फुटीच्या प्रश्नावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। तर आमचा एक सुद्धा व्यक्ती जाणार नाही, तुमचे आमदार संपर्कात असल्याची चर्चा। या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। 5 खासदार कोण हे आत्राम यांनी सांगावं, सुप्रिया सुळे यांचं आव्हान। पवारांचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांनी केला होता दावा। तर 5 कशाला, माझंही नाव घ्या, सुप्रिया सुळे यांचं आत्राम यांना उत्तर। 18 कोटींच्या निधीवरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात श्रेयवाद। दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीचे मानले आभार। पक्षप्रवेशानंतर धाराशिव नगरपालिकेला निधी, निंबाळकरांचा दावा। या भागातील काही लोक खोटी शपथ घेतात, पण मी तसं खोटं शपथ घेणारा नाही। आमदार रोहित पवार यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी। 55 दिवसात कोर्टाचा निकाल, अंतिम युक्तिवाद संपला। नसरापूर प्रकरणाचा कोर्ट 29 जूनला निकाल देणार। नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हायला हवी, आरोपी विकृत। याआधी सुद्धा आरोपीनं 2 वेळा असा प्रकार स्वतःच्या घरात केलाय। नसरापूर प्रकरणाच्या निकालावर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी बीडमधील विलास घोले हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। घटनास्थळावरील 2 ठिकाणचं सीसीटीव्ही एसआयटीनं घेतलं ताब्यात। दगड आणि काचेच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचं समोर। बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन मंजूर। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सिन्नरमधील माळी कुटुंबियांच्या जमीन फसवणूक प्रकरणात जामीन। तपासात अडथळा आणू नये, तसंच साक्षीदारांना धमकी देऊ नये, कोर्टाचे निर्देश। कुणी कितीही भाषणं दिली, कुणावरही प्रेम केलं तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य।